संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। शिराळा मंदूरमध्ये गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर, रणधीर नाईक यांच्या नेतृत्वात वन कार्यालयाला टाळे। शिराळा तालुक्यातील मंदूर येथे वन्य प्राण्यांच्या दहशतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शेतात काम करत असताना गव्याने केलेल्या भीषण हल्ल्यात लक्ष्मण रामू पाटील हे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे मंदूरसह परिसरात नागरिकांनी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांच्या नेतृत्वात संतप्त ग्रामस्थांनी वारणावती येथील वन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना घेराव घातला। गुरुवारी सकाळी लक्ष्मण पाटील हे आपल्या शेतात ऊस तोडणीच्या नियोजनासाठी गेले होते। यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या गव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला। या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाले। त्यांना तातडीने मणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी कराड येथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे ग्रामस्थांचा संयम सुटला। रणधीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो ग्रामस्थ आणि महिलांनी वन कार्यालय गाठले। आंदोलकांनी अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढत मुख्य दरवाजाला टाळं ठोकलं। यावेळी रणधीर नाईक यांनी वन अधिकाऱ्यांना धारेवर धरत जोपर्यंत वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होत नाही आणि जखमी शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली। या आंदोलनात नूतन पंचायत समिती सदस्य मनीषा वसंत पाटील, सरपंच शोभा माने, बाळासाहेब नायकवडी, हनुमंत पाटील आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते। मनीषा पाटील यांनी इशारा दिला की 7 दिवसात कार्यवाही न झाल्यास वन विभागाचे सर्व रस्ते बंद केले जातील। शेवटी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालिका स्नेहलता पाटील यांनी पुण्याहून विशेष बचाव पथक बोलवण्याचे व ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिलं। कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अत्तिगरे यांच्या मध्यस्थीनंतर 7 दिवसाच्या मुदतीसह आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले।